काल भुलेश्वरमध्ये गणपती आगमनादरम्यान जी काही घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे. खरं तर हे घडायला नको हवं होतं, पण ती काही पहिली वेळ नाही अशी घटना घडण्याची. आता मात्र ही घटना शेवटची ठरू शकते, हे आपल्या हातात आहे. अजून खूप मोठमोठ्या मंडळांचे आगमन सोहळे पार पडणं बाकी आहे आणि ते आगमन सोहळे अनुभवायला खूप लाखोंच्या संख्येने ही लोक येतात. पण आता कालच्या घटनेनंतर मूर्तिकार या गोष्टीची नक्कीच काळजी घेतील की ह्याच्या पुढे दुसरी कुठलीही मूर्ती पडू नये. पण एवढंच पुरेसं नाही. आज एवढ्याशा जागेमध्ये लाखोंच्या गर्दीमध्ये कदाचित चेंगराचेंगरी होऊ शकते. ज्यांना नीट गणपती पाहायला मिळत नाही, जवळून पाहायला मिळत नाही, ते छपरावर छतांवर चढतात. ते छप्र कोसळूही शकतात आणि हे याच्या आधी घडलेलं आहे, यात काही नवीन नाही. माझी विनंती आहे की प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, अध्यक्षांनी तसंच मुंबई पोलिसांनी ह्या गोष्टीवर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी. कारण की हा सण आनंदाचा, प्रेमाचा आणि भक्तिभावाचा आहे. आता या गोष्टीला लोकांनी ट्रेंड बनवून टाकलेला आहे. ही ट्रेंड नसून हा भक्तिभावाचा सण आहे आणि तो आनंदाने आपण साजरा केला पाहिजे.